Hello, good morning, all students. Standard 6, subject General Science, chapter number 8, our skeletal system and the skin. Revision. In a previous lecture, we study and discuss the skin. In today's lecture, we will proceed forward. So let's get started. Chapter number 8, exercise. Question number 1. Fill in the blanks with the proper words. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, द प्लेस वेअर टू और मोर बोन्स आर कनेक्टेड इज कॉल्ड अ डॅश. त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर काय येणार आहे, जॉईंट. सेकंड आहे, सेल्स ऑफ द इपिडर्मिस कंटेन अ पिगमेंट कॉल्ड मेनेलिन, इज कॉल्ड अ मेनेलिन, त्याचा आन्सर आहे. सी, डॅश अँड डॅश आर द टू लेयर्स ऑफ द ह्यूमन स्किन, काय येणार आहे, इपिडर्मिस अँड डर्मिस. फोर्थ आहे, द ह्युमन स्केलेटल सिस्टीम इज डिवायडेड इंटू डॅश ऑफ पार्ट्स, त्याचा आन्सर आहे 2. तर मॅच द पेयर्समध्ये तर फर्स्ट दिलेलं आहे ए ग्रुप अँड बी ग्रुप. तर ए ग्रुपमध्ये बॉल अँड सॉकेट जॉईंट कशामध्ये, नी, ब्रिस्ट अँड शोल्डर. तर बॉल अँड सॉकेट जॉईंट ऑकरन्स इन द शोल्डर, occurs in the shoulder 360 degree. हिजिन जॉईंट ऑकरन्स इन अ नी, इतकी हिजिन जॉईंट जे आहे बिजागिरीचे सांधे हे नीमध्ये. ग्लिडिंग जॉईंट ब्रिस्ट, की ग्लिडिंग जॉईंट्स आपल्याला ब्रिस्टमध्ये काय होतात, आढळतात. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, राईट ऑर रॉंग, इफ रॉंग राईट द करेक्ट सेंटेन्स ऑर स्टेटमेंट. फर्स्ट आहे, बोन्स आर सॉफ्ट, रॉंग आहे, बोन्स आर हार्ड. म्हणजे बोन्स आर सॉफ्ट, दिस स्टेटमेंट्स आर फॉल्स. द करेक्ट स्टेटमेंट्स, द बोन्स आर हार्ड. सेकंड दिलेला आहे, द ह्युमन स्केलेटल प्रोटेक्ट द इंटरनल ऑर्गन्स, दिस स्टेटमेंट्स आर ट्रू. द ह्युमन स्केलेटल प्रोटेक्ट द इंटरनल ऑर्गन्स, दिस स्टेटमेंट्स आर ट्रू. क्वेश्चन नंबर 4, पार्ट ए, टिक मार्क ऑल द प्रॉपर प्लेसेस. फर्स्ट दिलेला आहे, द सिस्टीम विच गिव्ज अ डेफिनेट शेप टू अवर बॉडी. तर यामध्ये ते कशामुळे येतं बॉडीला डेफिनेट शेप, स्केलेटल सिस्टीम. या ठिकाणी स्केलेटल सिस्टीमला काय करायचे आहे, टिक करायचे. आपण का टिक करूया प्रत्यक्षपणे, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. तर या ठिकाणी स्केलेटल सिस्टीमला मार्किंग करायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन त्याने विचारलेला आहे, द डॅश जॉईंट इज अ सीन इन द फिंगर्स अँड टोज, की आपल्याला फिंगर्स अँड टोजमध्ये कोणत्या प्रकारचे जॉईंट काय होतात, आढळून येत असतात. तर त्याचं जे आन्सर आहे, हिजिन जॉईंट्स. हिजिन जॉईंट्स म्हणजे बिजागिरीचे सांधे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर वर्ड्स, की खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दामध्ये लिहा, अशा स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द फंक्शन ऑफ अवर स्किन. द स्किन प्रोटेक्ट द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी सच ॲज बोन्स, मसल्स, ऑर्गन सिस्टीम्स एक्सेट्रा. सेकंड आहे, स्किन हेल्प टू प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी, प्रिझर्व मॉइश्चर इन द बॉडी. थर्ड पॉईंट दिलेला आहे, the synthesis of vitamins D is done by the skin in the presence of sunlight. Skin helps to regulate the body temperature by releasing sweat. The protection of a body during heat or cold is done by the skin by regulation of body temperature. The skin is one of the sensory organ which help in sensations of touch. The second question आहे, what should you do to keep your bones strong and healthy. Answer आहे, for keeping the bones strong and healthy we need to take a proper diet. The diet should contain vitamins D and minerals like calcium and phosphorus. For obtaining these nutrients, milk product, fruits, green leafy vegetables, eggs and meat
should be consumed regularly exercise, walking, cycling, etc. will keep the bones strong. Third question आहे, what are the function of the human skeletal system? The bones support the body. The shape is given by the bones. The internal and vital organs are protected due to bones. Movements of the body are possible due to bones or cartilage which are attached to muscles. The minerals like calcium and phosphorus are stored inside the bones. Fourth question आहे, which are the various reasons due to which our bones might break? तर bones may break due to accidents and injurious falling from height or impact of hard object upon cooling can easily break the bones. The fracture can also occur during playing carelessly. In old age, the bones become brittle due to lack of calcium and other nutrients. In such case, there is a more chance of having fractures. लास्ट क्वेश्चन यामधला आहे, पाचव्या क्वेश्चन मधला, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ बोन्स, हाऊ मेनी टाइप्स आर देयर? या ठिकाणी की देर आर 4 मेन टाइप्स ऑफ बोन्स अकॉर्डिंग टू देअर शेप्स. द फर्स्ट आहे फॅट बोन्स, सेकंड आहे इरेग्युलर बोन्स, थर्ड आहे स्मॉल बोन्स अँड फोर्थ आहे लॉंग बोन्स. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे की व्हॉट विल हॅपन इफ, फर्स्ट आहे की देर आर नो जॉईंट्स इन अवर बॉडी. आपल्या शरीराला जॉईंट्स नसते तर काय झालं असतं, तर इफ देर आर नो जॉईंट्स इन अवर बॉडी वी विल नॉट बी एबल टू मूव. द बोन्स कॅनॉट शो मुवमेंट्स विदाउट जॉईंट्स. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, देयर इज नो मॅनेलिन पिगमेंट इन अवर स्किन. आपल्या शरीरामध्ये जर मॅनेलिन नसतं तर काय झालं असतं, तर इफ देयर इज नो मॅनेलिन पिगमेंट्स इन द स्किन अवर स्किन विल लुक ॲब्सोल्युटली व्हाईट. द हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज ऑफ द सन विल डॅमेज ऑन युअर इंटरनल ऑर्गन ड्यू टू absence of melanin. The melanin gives the characteristics hues of color and glow to our body. This will not be seen in the absence of melanin. And third, instead of 33 vertebrae in our body, we had one single and straight bone. Due to individually joined vertebrae, we are able to move, bend, walk, sit, and work in any possible way. But if all the vertebrae are replaced by just one continuous bone, we will not be able to perform all these movements. आणि लास्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ डायग्राम टाइप्स ऑफ जॉईंट्सची डायग्राम काढायची आहे, त्याला नावं द्यायची आहेत आणि स्ट्रक्चर ऑफ द स्किनची डायग्राम काढायची आहे, त्याला नावं द्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 8 आणि चॅप्टर नंबर 8ची जी असणारी एक्झरसाइज आहे ती एक्झरसाइजची आपण प्रश्न उत्तर अभ्यासलेले आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वर्कबुक नाही नोटबुकमध्ये की जो तुमचं वर्गपाठ वही आहे त्या वर्गपाठ वहीमध्ये एक्झरसाइज नंबर 8 काय करायचं आहे, सर्वांनी सोडवायचं आहे. थँक्यू.